काही कशा पद्धतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, कुठल्या पक्षाच्या माध्यमातून कुठल्या विषयांवर ही निवडणूक आपण लढत आहोत? राणाबाई वसंत काटावले, पंचायत समिती कोयगाव विभाग, त्यामधून आज अर्ज भरण्यात आलेला आहे. तर माझे पती पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याही जर म्हणजे एवढे कामं करून शनी लोकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावा हीच आमची विनंती. बोला बोलूया. बोल सर, बोला. वसंत पांडुरंग काठावले, माझं गाव भक्ताने. मी मागच्या वेळी सतत 3 वेळा मी निवडून आलेलो आहे. कारण काय मेन म्हणजे माझ्या पक्षांची मेहरबानी आहे का मला उमेदवारी दिली. तिन्ही पक्षाची म्हणजे शिवसेना, शेका पक्ष आणि काँग्रेस या तिघा मिळून कोणी विरोध न करता मला उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचे पहिला आभारी मानतो. आणि विकास व्हावा ही माझी इच्छा आहे. पैसे कमी हा माझा धंदा नाही. विकास झाला पाहिजे, तालुक्याचा विकास झाले हा माझा घर. माझ्या विभागाचा मी नक्कीच विकास करीन हे मी तुम्हाला खात्री बाळगतो. आता माझ्या पाठी लोक आहेत. पूर्व अनुभव पाहता जनतेला आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जा, विकासाच्या वावर पुढे घेऊन जा आणि कशा पंचायत समितीमध्ये मी नुसार खुर्चीचा वापर करणार नाही. खुर्चीचा काहीतरी उपयोग करून घेईन. कारण खुर्चीचा काय नुसतं लोक निवडून येऊन काय फायदा नाही. पैशा मागं लागणार म्हणून मी नाही. विकास झाला पाहिजे, माझ्या विभागाचा विकास झाला पाहिजे हा माझा तत्व आहे. पनवेल पंचायत समितीचे उपसभापतीपद आपल्याकडे होते आणि ही उपसभापती असताना ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे आणि प्रतिष्ठेची निवडणूक असल्या कारणाने सर्व तालुक्याचं लक्ष तुमच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. कशा पद्धतीने पाहता या निवडणुकीला? ॲक्च्युली काय का माझी इच्छा नव्हती उभं राहायची. खरं म्हणजे फक्त काय समोरच्या माणसाला मतदान करायचा लोकांचा जो प्रतिसाद मला होता का लोकही सांगितलं मला का तुम्ही उमेदवारी घ्या आणि म्हणून उभा आहे. आणि हा माझा एकच उद्दिष्ट आहे का विकास तालुक्याचा विकास झाला पाहिजे.